नमस्कार. लाईव्ह रिपोर्टर नांदूर घाट. आज आम्ही MSCB सबस्टेशन नांदूर घाटच्या ठिकाणी आहोत आणि आजची जे लोकांची मागणी आहे ते लाईनमॅन सतत गैरहजर असतात आणि त्याच्यामुळं जे होणारा लोकांना विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडित होत आहे. त्याच्यासाठी हे गावकरी इथं जमलेले आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेऊ आपण की काय समस्या आहेत. हा, काय काय समस्या आहे तुमच्या? नांदूर घाट सबस्टेशनला 4 लोकांचा स्टॉप आहे. तिथं फ्यूज गेला तर एकही माणूस हजर नाही आणि प्रायव्हेट माणसं जे लावलेले आहेत त्यांना फोन करायचा अधिकार आपल्याला नाही. आणि लाईनमॅनला जेव्हा फोन लावतो आपण तर एकही फोन उचलत नाही. आमची कालपासून लाईट गेलेली आहे. काल सकाळपासून लाईट गेलेली आहे. अजून त्यांना फ्यूज टाकायला कोणी तिथं माणूस नाही. तर आम्ही कसं स्वतः जाऊन तिथं फ्यूज टाकणार? ह्याची दखल घ्यावी. तर तुम्ही ह्यांचे जे स्टाफ आहे त्यांना कॉल केला नाही का? बऱ्याच वेळेस केला. तिथं स्टाफ उपलब्ध नाही आणि त्यांचा फोन नंबर बी उपलब्ध करून देत नाहीत. जरी झाला उपलब्ध तरी फोन उचलत नाहीत. ठीक आहे. तर लोकांच्या अशा विविध समस्या आहेत. तुमची काय समस्या आहे? लाईट 12-12 तास लाईट राहत नाही आणि लाईनमॅनला फोन केला तर फोन लागत नाही आणि प्रायव्हेटला फोन लावला तरी पैसे घेतल्याशिवाय काम करीत नाहीत. अशा ह्या गावकऱ्याच्या ज्या समस्या आहेत ते महावितरणा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजून घेऊन इथल्या लोकांच्या आता ह्यांची अशी मागणी आहे की बाबा हे जे स्टाफ आहे जे वारंवार गैरहजर असतात आणि आता आम्ही इथं चौकशी केली असता एकही लाईनमन इथं सध्या हजर नाही. ते काल जे येऊन गेलेत ते रात्री पण ते उपलब्ध नाहीत. असा इथला स्टाफचे जे म्हणजे कंडिशन आहे ती बिकट आहे. तरी महावितरणाने त्याची दखल घेऊन ह्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी सर्व गावकऱ्यांची मागणी आहे. हा बघा महावितरणाचा भोंगळा कारभार. हे तार रात्रीपासून तुटून पडलेली आहे, त्याच्यामुळं इथं इस्तू पण लागलेला आहे आणि हे तार जोडण्यासाठी एकही लाईनमन इथं सध्या हजर नाही आहे. काही लोकाला हानी पोहोचल्यास ह्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे?